नेते काय सांगाल आता प्रचाराची सुरुवात झालेली आहे तर कसा प्रतिसाद आहे? आम्ही गेले 4-5 दिवस झालं मतदारसंघात टाकळी पंचायत समिती गणामध्ये टाकळी असेल, औंढे असेल, वरपुटा असेल, अंकुली असेल, कोथाळ असेल, शेजबाळूगाव असेल, या सर्व गावामध्ये आम्ही जाऊन आलो. एक चांगला प्रतिसाद लोकांचा आहे आणि लोकांशीला आपल्या जिल्हा परिषदचे उमेदवार चरणभाऊ चौरे यांनी जे ह्याच्या आधी जी एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आमदार राजाभाऊ खरे यांच्या मार्गदर्शनाखाली जी काय जिल्हा नियोजन समितीमधून जे काही विकास कामं केलेले आहेत त्या विकासाच्या कामावर जनतेला की इथलं बाबा ह्यांना जर निवडून दिलं तर अजून आपले प्रश्न मार्गी लागतील हे लोकांना 100% आत्मविश्वास आलेला आहे. त्यामुळे जनतेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. काय समस्या आहेत या आता मतदारसंघात? लोकांच्या काय लय मोठ्या समस्या नाहीत. रस्ते असेल, शेतीचे प्रश्नात बघितलं तर प्रामुख्यानं DPचा प्रश्न हे आहेत. DPचं म्हणजे बघितलं तर बऱ्याच म्हणजे ठिकाणी DPचा प्रश्न भरपूर उद्भवतो. लाईट असेल, पाणी असेल आणि रस्ता हे समस्या जर ज्या भागातील तिथल्या ग्रामस्थांनी ह्या समस्याचं हे केलेलं आहे. आता प्रचार करत असताना या ठिकाणी तरुणांची कशी तयारी आहे, कशी तरुणांचा चांगला प्रतिसाद आहे आणि खरं म्हटलं तर चरणभाऊने बी गेल्या 2-4 वर्षात चांगलं काम ह्या भागात संपर्क वाढवलेला आहे आणि ते त्यांचं कुलदैवत ते भैरवनाथ आहे अंकुलीचं. ते प्रत्येक रविवारी नाही म्हणलं तरी देवदर्शन तिकडे येतात. त्यामुळे त्यांचाही संपर्क चांगला आहे आणि मी माझी पत्नी उभा आहे पंचायत समितीला. मी माझा अंकुली असेल, वरपुटा असेल, औंढे असेल, टाकळी असेल किंवा कोथाळ असेल, इथे आमच्या शालेय जीवनातील बऱ्यापैकी मित्र कंपनी आहेत. माझ्या असतील, माझ्या मोठ्या भावाचे असतील, लहान भावाचे असतील किंवा चुलत भावाचे किंवा समजायचे गावातील मित्रपरिवार. कुठल्याही गावात गेलं का मित्रपरिवाराचं मोठं संघटन म्हणजे काम कर बाबा एक आम्ही आहे, तू काळजी करू नको, अशा प्रकारची एक चांगला प्रतिसाद भेटतो. तर विरोधकाकडून टीका देखील होऊ शकते आपल्याला आता प्रचारादरम्यान. विरोधकाकडून आपल्यावर टीका देखील होऊ शकते आता या प्रचाराच्या सभेदरम्यान किंवा आता प्रचार करत असताना. अहो, विरोधकाला टीका करण्याला त्यांना सत्ता त्यांच्या ताब्यात आहे, लक्षात घ्या. जिल्हा परिषदचे गेल्या वेळेचे झडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य त्यांचेच होते. एक निवडणूक 2012ची जर अपघात वगळता आतापर्यंत मला म्हणजे जो 2002ची असेल, 2007ची असेल, 2017ची असेल, त्यांचेच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य या भागाने निवडून दिलेले आहेत. आमदारही त्यांच्या विचाराचा ह्याच्या आधी निवडून दिलेला आहे. त्या आमदार निवडून दिलेला, जिल्हा सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून दिलेले त्या पट्टीनं गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता त्यांची होती. खासदार त्यांचे, आमदार त्यांचे, पालकमंत्री त्यांचे. त्या एवढ्या सत्ता असताना त्या पट्टीत ह्या भागात विकास दिसलेला नाही आणि ते विकास करण्यात असमर्थ ठरलेले आहेत. आणि आता माझं आव्हान आहे जनतेला, हात जोडून विनंती आहे की आमच्या चरणभाऊ चौरे असतील, माझी पत्नी असेल, यांना तुम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी द्या. त्या संधीचं 100% सोनं येथील सर्वसामान्य जनतेसाठी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.